50 नंतर आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा फक्त आपण गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा BP शुगरचा विचार करतो. पण ह्या वयात शरीरापेक्षाही जास्त कशाची काळजी घ्यायची गरज असेल तर ती म्हणजे आपल्या मनाची, आपल्या मानसिक आरोग्याची. शरीराचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण चालतो, फिरायला जातो किंवा घरातल्या घरात साधी हालचाल तरी करतो, तेव्हा फक्त हातपाय हलत नाहीत तर डोक्यात साचलेले विचारसुद्धा हलतात, मोकळे होतात. आता व्यायामाची व्याख्या अर्थातच बदलायला पाहिजे. कष्टाचे व्यायाम नको, पण शरीराला जिवंत वाटेल अशी हालचाल हवी. सकाळी मोकळ्या हवेत 10-15 मिनिट चालणं किंवा आवडलं तर एखादं गाणं लावून हलकाचा डान्स करणं किंवा बागेत झाडांशी गप्पा मारत फेरफटका मारणं, हे सगळं मनासाठी औषधासारखं काम करतं. जेव्हा तुमचं रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा मनातली मरगळ आपोआप झटकली जाते. खूप स्त्रिया म्हणतात, आता काय ह्या वयात व्यायामाचं नाटक. पण हे नाटक नाहीये. सांधे जेव्हा दुखतात तेव्हा ती फक्त कॅल्शियमची कमतरता नसते, तर खूप वेळा ती मनाची ताठरता असू शकते. हालचाल केल्याने एंडॉर्फिन्स नावाचे आनंदाचे घटक शरीरात तयार होतात, जे कोणत्याही पेनकिलरपेक्षा आपल्याला बरं वाटायला जास्त मदत करतात. मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं म्हणजे काय, तर स्वतःच्या भावनांना स्वीकारणं. रडू येत आहे तर रडून घ्या, भीती वाटतेय तर मान्य करा की भीती वाटतेय, पण त्या भावनांमध्ये अडकून न पडता शरीराला हालचाल देत त्यातून बाहेर पडा. घरातल्या कामांमध्ये स्वतःला इतकं पण गुंतवू नका की स्वतःसाठी वेळच राहणार नाही, पण इतकं सुद्धा रिकामं ठेवू नका की नको ते विचार मनात येतील. एक सुवर्ण मध्य साधावाच लागतो.